नमस्कार मैत्रिणींनो. बघा, अतिशय सुंदर अशी आपण डिझाईन बनवणार आहे. बघा, ब्लाऊजला ही बाहीची डिझाईन मी तयार केलेली आहे आणि बाही शिवून झाल्यावरती हे जे छोटे काटाचे तुकडे आहेत हे उरलेले आहेत. तर त्या तुकड्यांमध्येच आपल्याला बॅकनेक डिझाईन बनवायची आहे. तर बघा, ब्लाऊजचं दाखवल्याप्रमाणे इथे ब्लाऊजचं माप आहे इथे. 34 साईजचं ब्लाऊज आहे हे आणि मी इथे 9.5 मध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून 10 इंचाचा गळा मार्किंग इथे केलेला आहे बघा. तर गळ्याच्या खालच्या साईडला आपल्याला 3 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला 2.5 इंचच ठेवायचं आहे गळा रुंदी. तर बघा, इथे राऊंड शेप कट करून घ्यायचा आहे आपल्याला. तर अस्तरवरती आपल्याला इथे गळ्याचं मार्किंग करून अस्तर कट करून घ्यायचं आहे बघा, या पद्धतीने. तर खूप छान ही डिझाईन तयार होणार आहे आपली. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, खूप सोपी पद्धत आहे. तर बघा, इथे अस्तरवरती गळा कट करून घेतला आहे आणि ब्लाऊज पीसवरती इथे अस्तर ठेवून घेतला आहे. गळ्याच्या मार्किंगप्रमाणे आणि कटिंगप्रमाणे आपल्याला इथे गळा अस्तरवरती शिवून घ्यायचा आहे या पद्धतीने. बघा, आता इथे आपल्याला ब्लाऊज पीसचं कापड इथे कट करून टाकायचं आहे आणि अस्तर आणि ब्लाऊज पीसचं कापड इथे पलटी करून आपल्याला परत एक शिलाई देऊन घ्यायची आहे बघा. छोटे छोटे कट इथे देऊन घेणार आहे मी. तर हे कट देताना पण आपली जिथे शिलाई आहे त्या शिलाईच्या बाहेरच आपल्याला कट द्यायचे आहे, शिलाईच्या आतमध्ये कट द्यायचे नाही आहे. तर बघा, इथे पलटी करून घेतलेलं आहे आणि पलटी करून आपल्याला इथे एक शिलाई देऊन घ्यायची आहे. तर अतिशय सोपी पद्धत आहे ही. अगदी छोटासा तुकडा जरी तुमच्याकडे असेल काठाचा किंवा कॉन्ट्रास्ट, तुम्ही ब्लाऊजचा साडीचा सुद्धा याला वापरू शकता. पण साडीचा कपडा वापरण्यापेक्षा काठामध्ये जो छोटासा तुकडा उरतो तर त्या तुकड्यामध्ये ही डिझाईन अतिशय सुंदर अशी दिसते. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. तर बघा, याप्रमाणे इथे मी पूर्ण अस्तर ब्लाऊज पीसवरती शिवून घेतलं आहे. आता बघा, जे आपलं एक्स्ट्राचं कापड आहे ते कापड आपल्याला इथे कट करून टाकायचं आहे आणि ब्लाऊज कटिंग करायच्या वेळेस आपल्याला थोडंसं अर्धा किंवा पाव इंच कापड थोडं जास्तच घ्यायचं आहे नेहमी, म्हणजे आपल्याला शिवताना व्यवस्थित शिवता येतं ब्लाऊज पीस आणि अस्तरचं कापड दोन्ही मिळून. तर बघा, इथे मी एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं आहे. तर बघू शकता, इथे आपला गळा राऊंड नेक अतिशय व्यवस्थित असा झालेला आहे शिवून. तर आता इथे आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहे. तर बघा, इथे शोल्डरवरती मधोमध फोल्ड केलं आहे मी आणि 3.5 इंचावरती इथे टक्ससाठी मार्किंग केलेलं आहे. तर गळ्याच्या थोडंसं अर्धा इंच खाली आपल्याला इथे टक्ससाठी मार्किंग करून घ्यायचं आहे बघा. तर याप्रमाणे दोन्ही बाजूचे आपल्याला डबल शिलाई देऊन इथे टक्स मारून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने. बघा, इथे टक्स व्यवस्थित देऊन झालेले आहेत. आता इथे क्रॉस आपल्याला काखेमध्ये झोळ येऊ नये किंवा पाठीचं कमरेच्या तिथे पाठीचं सेंटर पॉईंटवरती उचलू नये म्हणून इथे आपल्याला क्रॉसमध्ये मार्किंग करून इथे थोडंसं कापड कट करून घ्यायचं आहे बघा, या पद्धतीने. आणि ह्याच्यावरती आपल्याला कमरेची पट्टी इथे जॉईंट करून घ्यायची आहे. तर बघा, इथे 1 ते 1.25 इंच रुंदीची मी पट्टी घेतलेली आहे, डबल पट्टी घेतलेली आहे, जोडून एक सिंगल मोठी पट्टी तयार केलेली आहे आणि ह्या पद्धतीने ही पाठीची पट्टी आपल्याला इथे ब्लाऊजवरती जॉईंट करून घ्यायची आहे बघा. तर एक दाबटीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने. तुम्ही जर अशी पट्टी जॉईंट केली तर उंचीसुद्धा तुमच्या ब्लाऊजची कमी होणार नाही. अगदी व्यवस्थित आपल्याला इथे पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे बघा. बघा, आता या पद्धतीने आपली पाठीची पट्टी पण इथे लावून झालेली आहे. बघू शकता,
अतिशय फिनिशिंगमध्ये आपण ही पट्टी इथे लावून घेतली आहे. कुठेही चुन्या वगैरे आलेल्या नाही आहेत आपल्याला पाठीच्या भागाला. तर बघू शकता. आता इथे आपल्याला डिझाईनसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा इथे सेंटर करून घ्यायचं आहे आणि सेंटरपासून आपल्याला 1 ते 1.25 इंच अंतरावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे. बघा मी इथे टेप न ठेवता मार्किंग केलेलं आहे. तुम्ही टेप ठेवून सुद्धा 1 किंवा 1.25 इंचाचं इथे मार्जिन घेऊ शकता. तर बघा या पद्धतीने मार्किंग करून घेतलं आहे. आता इथे पेपर पेस्टिंग घ्यायचं आहे आपल्याला. इथे बघा पेपर कॅनव्हास आहे हा. तर अगदी छोटासा तुकडा आपल्याला इथे लागणार आहे. बघा 2 तुकडे आपल्याला इथे घ्यायचे आहे. माप इथे ब्लाऊजच्या याच्यावरती माप करून घेतलेला आहे. तर बघा हा एवढासा काठाचा तुकडा उरला होता, तोही खूप मोठा होता आपल्याला, तो पण इथे कट करून घेतला आहे मी. म्हणजे तुमच्याकडे अगदी छोटासा जरी तुकडा असला काठाचा तरी पण तुम्ही ही डिझाईन बनवू शकता. तर बघा या पद्धतीने आपल्याला कॅनव्हास आतमध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि इथे जो आपला काठाचा तुकडा आहे तो असा दुमडून घ्यायचा आहे. बघा आता हा काठाचा तुकडा दुमडते वेळेस आपल्याला एका म्हणजे दोन्ही बाजूने जमेल असा आपल्याला हा दुमडून घ्यायचा आहे. इथे बघा म्हणजे एक बाजू आपली डावी साईड होणार आहे आणि एक बाजू आपली उजवी साईड होणार आहे. बघा या पद्धतीने तुम्ही एक शिवून घेतल्यानंतर त्याच्या विरुद्ध दिशेने दुसरा येईल असा तुम्ही इथे शिवून घ्यायचा आहे. बघा इथे थोडंसं कन्फ्युजन होतं शिवताना, त्यामुळे एक पीस आपला तयार झाल्यावरती आपण त्याची डायरेक्शन बघून बघा या पद्धतीने असे दोन्ही पीस तयार करून घ्यायचे आहेत. बघा दोन्ही बाजूचे इथे बरोबर झालेले आहेत. तर बघा आता ब्लाऊज पीसवरती इथे मार्किंग जे केलेलं आहे आपण ते दुसऱ्या बाजूला इथे प्रेस करून घेतलेलं आहे आणि इथे मार्किंग त्याच पद्धतीने करून घेतलेलं आहे. बघा तर हे पीस आपल्याला इथे असे ठेवून घ्यायचे आहेत आणि इथे आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे अजून, कारण इथे आपण लेस लावणार आहे. तर बघू शकता खूप म्हणजे खूप सोपी पद्धतीने ही डिझाईन होते आणि दिसायला खूप छान सुंदर अशी दिसते ब्लाऊजला. नक्की शिवून बघा एकदा. तर बघा आता इथे मी कॉन्ट्रास्ट लेस वापरलेली आहे. हिरवा कलरचा ब्लाऊज पीस आहे तर इथे मी गोल्डन लेस वापरलेली आहे आणि ही लेस काठाचं जे शेड आहे त्या शेडला परफेक्ट मॅच होणारी आहे. बघा तर बघा इथपर्यंतच आपल्याला घ्यायचे आहे आणि लेस ब्रॉड असल्यामुळे आपल्याला इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे ब्लाऊजच्या गळ्याला. बघा आता इथे अतिशय फिनिशिंगमध्ये ही लेस लावून झालेली आहे आपली गोल. तर दुसऱ्या बाजूला पण आपल्याला अशीच लेस लावून घ्यायची आहे मार्किंगवरती. बघा इथे व्यवस्थित आपली लेस लावून झालेली आहे. इथे पण आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे लेसला. तर लेस लावताना आपल्याला कापडाला चुन्या वगैरे येणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे ब्लाऊजला. बघा आता इथे आपली दोन्ही पण लेस इथे लावून झालेले आहेत आणि हे जे आपण डिझाईनचे पीस बनवलेले आहेत बघा ते आता इथे आपल्याला शिवून घ्यायचे आहेत. बघा वरच्या साईडला ठेवून घेतलं आहे आणि ह्याला आपण शिलाई देऊन घेतलेली आहे. बघा या पद्धतीने डबल शिलाई देऊन घेतली आहे इथे. तर बघा इथे मोंड्याच्या बाजूला पण आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे आणि आपलं जे उरलेला कॅनव्हासचा पीस आहे तो इथे कट करून टाकायचा आहे. बघा या पद्धतीने दुसरी साईड पण आपल्याला अशीच लावून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी इथे आपल्याला कापडाची डिझाईन इथे ठेवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघू शकता खूप सोप्या
पद्धतीने आपली ही डिझाईन इथे तयार झालेली आहे बघा. तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. डिझाईन आवडली, कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर बघू शकता खूप छान अशी इथे आपली डिझाईन तयार झालेली आहे आणि इथे हे शो बटन देखील इथे लावून घेतलेले आहेत. बघू शकता खूप सुंदर अशी छान इथे डिझाईन तयार झालेली आहे बघा पैठणी ब्लाऊजसाठी. तर नक्की एकदा शिवून बघा, ही डिझाईन खूप छान वाटते. आणि बघू शकता तुम्ही, हा आहे आपला तयार ब्लाऊजचा फायनल लुक. इथे लटकनसुद्धा अतिशय सुंदर बनवलेले आहेत. तर लटकनसाठी नक्की कमेंट करा. लटकनचाही व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करणार आहे. तर बघू शकता इथे बाहीची डिझाईन, बॅकची डिझाईन, खूप अतिशय सुंदर असा छान हा ब्लाऊज तयार झालेला आहे. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि एक कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.